अरे बौद्ध शाक्य म्हणजे शेती करणारे बुद्ध होते, त्या समूहातले बुद्ध होते. हे बुद्ध तुम्हाला सांगणं अतिशय महत्वाचं वाटतं. परंतु एवढ्या मोठ्या करुणेच्या सागराला काही विशिष्ट वर्गाने, थोडक्यात महत्वाचं म्हणजे विशिष्ट वर्गाने नाही तर 3.5% फक्त बुद्ध महाराजच होते म्हणून आम्हाला सांगितलं. आणि एवढा मोठा महाकाय, एवढा मोठा राजा, एवढा मोठा विद्वान, एवढा मोठा तत्वज्ञानी यावर चंद्र दिवा करूची, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आहेत, तारे ग्रह आहेत, तोपर्यंत तथागतांचं तत्वज्ञान या भूमीवरती राहणार आहे. एवढा मोठा करुणेचा सागर म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहेत. या एवढ्या मोठ्या सागराला आम्ही काय समाजापुरतं करून ठेवणार नाही. गौतम बुद्ध हे सर्व मानवजातीचे होते. या मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातला आता आयुष्य त्यांनी घातलं. वयाचे सर साधारणपणे 60 वर्ष त्यांनी या समाजाला उपदेश केला. सरांनी सांगितल्याप्रमाणे उपदेश काय केला उपदेश करता करता गौतम बुद्धांचा पहिला शब्द होता अपदीप भव. अपदीप भवचा अर्थ काय ताई? अपदीप भवचा अर्थ होतो ज्ञानी व्हा, सक्षम व्हा आणि स्वयंप्रकाशित व्हा. हे गौतम बुद्धांना आम्ही दिलं. आणि मला सांगा, जर सर आम्ही